अजित पवारांच्या अपघात प्रकरणाच्या सीबीआय तपासासह व्हीएसआर कंपनीच्या मालक आणि संचालकांची चौकशी व्हावी. राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी. फडणवीस लवकरच गृहमंत्री शहांकडे मागणीचा पाठपुरावा करणार. विलिनीकरणाच्या चर्चेआधी दादांनी एनडीएची परवानगी घेतली होती. विलिनीकरणाला एनडीएचा ग्रीन सिग्नल होता. चर्चेसाठी मुंबई बारामतीत 9 बैठका. बैठकीत उपस्थित असलेल्या पवारांच्या एका बड्या नेत्याची TV9 मराठीला माहिती. जयंत पाटलांच्या घरी विलिनीकरणासाठी 13 बैठका झाल्या. विलिनीकरणानंतर खासदार अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष झाले असते. अजित पवारांची इच्छा होती. रोहित पवारांची माहिती. सध्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर कोणतीही चर्चा होणार नाही. 26 फेब्रुवारीला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार होतील. प्रफुल्ल पटेलांची स्पष्टोक्ती. पुण्यातील भिगवणमध्ये तरुणीचं अपहरण झाल्याचा दावा. आयान शेख आणि अझहर शेख यांनी अपहरण केल्याचा कुटुंबियांचा आरोप. तर अपहरणाच्या आरोपानंतर पडळकर आणि संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत हिंदू जन आक्रोश मोर्चा. हे अपहरण नाही तर स्वतःच्या मर्जीने मुलासोबत गेले. अपहरण झालेल्या मुलीचा व्हिडिओ समोर. तर मुलीचा जबरदस्तीने व्हिडिओ तयार करून नातेवाईकांसह पोलिसांना पाठवला जातोय, पडळकर यांचा दावा. पतीला नोकरीत रुजू करून घेण्यासाठी धनंजय मुंडेंकडून आर्थिक फसवणूक. 25 लाख रुपये मागितल्याचा रंजना नागपूरकरांचा आरोप. तर धनंजय मुंडे यांचं नाव विनाकारण बदनाम करू नका. बीडला या सत्यता पडताळून पाहू. मुंडे समर्थक अविनाश नाईकवाड यांची प्रतिक्रिया.